हाय, हॅलो, नमस्कार. तर आज निघालो आहे बघा एका नवीन ठिकाणी. तर आता उन्हाळा चालू आहे, तर खूप जास्त गरमी होते, म्हणून मग मुलांचं होतं की रिसॉर्टला जाऊया. तर रिसॉर्टला पाणी काही एवढं चांगलं नसतं, तर आहो म्हणाले की दुसरीकडं कुठंतरी आपण जाऊया. तर बघा आम्ही आता निघालो, मी पुढं सांगते, तर पुढे बघालच तुम्ही कुठे निघालोय. आणि मस्त असं जेवण वगैरे बनवलं होतं घरी, मैत्रिणी आणि मी दोघीजणी, आणि 2 फॅमिली आम्ही जातोय. तर मस्त असं बघा आजचा लूक आहे, असं शर्ट पॅन्ट घातलंय आज, आणि आता गाडीमध्ये जातोय. तर बघा या दोघी जणी बसल्या होत्या, आणि शिवाय पुढच्या फ्रंट सीटला बसलाय. अथर्व मांडीवर बसणार होता पल्लवीच्या. तर असे आम्ही निघालो. तर चला बघूया आता कुठे जातोय. तर आणि गरमी तर खूपच जास्त झाली आहे, पाऊस पडायचं सगळेजण वाट बघतायत. नदीतलं पाणी पण बघा थोडंसंच राहिलंय, म्हणजे सुकून गेल्यासारखं झालंय, थोडंसंच प्रमाण आहे नदीमध्ये, नाही तर भरपूर भरलेली असते ही नदी. आणि बघा व्ह्यू किती सुंदर आहे. आणि पुढं थोडंसं गेलं ना, तर आमच्या इथे मस्त असं शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे, स्मारक आहे शिवाजी महाराजांचं, आणि मस्त असं वाटतं. आणि आता आम्ही पोहोचलो बघा जिथे जायचं होतं तिथे. मस्त अशा बघा किती एवढ्या भरपूर गाड्या आल्या होत्या, आणि बरेच लोक इथे जेवण वगैरे बनवूनच खातात, आणि मजा येते सगळ्यांना. आपल्याला सिटीमध्ये राहतो तेव्हा असं काहीतरी विसावा, आणि अशी काहीतरी ट्रिप जरा वेगळी वाटते. म्हणजेच एक म्हटलं तर वनभोजनाचा कार्यक्रम असा आम्ही करण्यासाठी आलो होतो, परंतु जेवण आम्ही घरूनच बनवून आणलं होतं. तर आता जागा शोधत होतो की जेवायला कुठे बसायचो, कारण की आम्हाला उशीर झाला होता, आणि बरेच जण आधीच येऊन आपापल्या जागा बुक करून बसले होते असं. तर आम्ही एका छान ठिकाणी आलो, जिथे की बाजूलाच नदीचा प्रवाह वाहत होता. बघा इथे किती छान आहे. तर बघा नदी केवढी मोठी, आणि मस्त असा नदीचा प्रवाह होतो, आणि मग नदीच्या प्रवाहाच्या थोडंसंच वरी आम्ही बसणार होतो. आणि मस्त असं वाटत होतं, भारी वाटत होता. पण ऊन पण तसंच होतं. पण मस्त असं जेवायला बसलो सगळेजण, नदीकडे बघत बघत मस्त शांत चित्तेने जेवण हे भारी वाटतं. आणि तुम्हालाही आवडतं का नदीच्या किनारी बसून जेवायला, तर नक्की सांगा. तर इथे बघा सगळेजण जेवतायत, तर आम्ही दोघी जणी वाढत होतो. आणि मस्त असा बेत होता की आज संडे होता, त्यामुळे नॉनव्हेजचा बेत केला होता. गरमी होती सगळ्यांना, आणि आता जेवण झाल्यानंतर मस्त नदीमध्ये पोहायचं होतं. पोहता तर काही येत नाही, पण पोरींचं बघा असं व्हिडिओ कॅमेरा फिरवायचं चालू होतं. आणि जेवणामध्ये मस्त भाकरी, चपाती, सुकं चिकन, रस्सा, असा भात, असं मस्त टेम्पटिंग जेवण आणलं होतं. आणि मुली बघा इथे मस्त जेवत बसल्यात, नदीकडे बघत बघत. शांत हवा चालली आहे, आणि मस्त जेवण. अशा ठिकाणी जेवणाचा अनुभवच वेगळा असतो. आणि तुम्ही कधी अशा प्रकारचं जेवण केलंय तर नक्की सांगा. बघा इथे भाकरी आणि चपात्या दुरडीच बांधून आणली. आता कशात बांधायचं हेच कळत नव्हतं. जेवण वगैरे झाले सगळ्यांचे, आणि शिल्लक राहिलं होतं जेवण. आणि मुलांना कुठे जेवण जातंय, नदीच्या पाण्यामध्ये पोहायचं म्हटलं की मुलांना जेवण जायचं शंकाच नाही. थोडं थोडं खाल्लं. आणि बघा गरमीमुळे केस वर बांधले होते, पण गरमी एवढी जास्त आणि हवा पण होती की केस काय एवढे विस्कटल्यासारखे झाले. तर बघा किती छान वाटते. ते तिकडे पोवायला जात होते सगळेजण, गेलेत आता खाली. आता आम्ही पण जाणार आहे इथला पसारा आवरून. सगळा जेवणाचा पसारा राहिला होता. बघा असं जंगल आहे पूर्ण, आणि सगळीकडे झाडे झुडपे आहेत. त्यानंतर आम्ही गेलो पोवायला. शूट काही जास्त करण्यात आलं नाही, कारण की पाण्यातून वर आल्यावर यायचं आणि परत शूट करायचं एवढं जास्त झालं नाही. इथे मुलांचं बघा मस्ती चालू आहे. पाऊस आहे.
वैशू आली वर. बघा आता मुलं खूप मनसोक्त पोहून झाले होते आणि मग आता पाणी निचरण्यासाठी सुकत थांबलेत असं म्हणता येईल. आणि मस्त निघालो. मग आता शेवटी काय मन नव्हतं, परंतु आम्ही तरीसुद्धा आता घरी निघालोय, कारण की 5-5:30 वाजले होते आणि ऊन तरीसुद्धा आहे बघा. आता बसतो गाडीमध्ये आणि जातोय घरी. घरी जायची इच्छा मुलांची तर अजिबात नव्हती, कारण की त्यांना पोहायला आणि पाण्यामध्ये खेळायला खूप जास्त आवडतं. आणि इथं बघा ऊन लागते म्हणून मैत्रिणीने डोक्याला टी-शर्ट बांधून घेतलंय आणि आता निघालो. चला मग आता. आणि पुढे रस्त्यातच बघा एवढे छान जांभळं होते ना, खूप छान मावशींनी दिले, छान. आणि अशा लेडीजकडून घ्यायला पाहिजे, त्या दिवसभर उन्हामध्ये तानामध्ये बसतात, तर त्यांना तेवढंच तरी थोडं तरी एक हातभार म्हणून आपल्याला, आपण विकत घेतले त्यांच्याकडून जांभळं तर त्यांनाही लवकर घरी जाता येईल म्हणून मग त्यांच्याकडून सगळे जांभळं घेत होते. तर मस्त आता घरी आलोय बघा. आता थकून गेल्यासारखं झालं पाण्यामध्ये खेळून खेळून, आणि आमचे कपडे बघा उन्हाने सुकून गेले पूर्ण, त्यामुळे चेंज पण केलं नाही. आता घरी आल्यावर चेंज करेल. आणि आता जांभळं वगैरे घेऊन आलं, आता मस्त ताव मारायचा आहे त्या जांभळावर. तर इथे बघा पिऊचं धुणं चालू होतं, मस्त धुवून. आणि ह्या वर्षी जांभळ्यांचं खूप जास्त सीझन आलंय, काय माहिती. तर तुम्हालाही असं वाटतं का, तुम्ही खाल्लेत का या सीझनचे जांभळं? आणि खूप जास्त गोड होते हे जांभळं, आणि सगळेजणांनी मिळून आम्ही मस्त खाऊन घेतले. आणि आता पसारा वगैरे आवरून घेतो घरातला. दिसायला बघा किती छान दिसतायत आणि एवढे मस्त जांभळं होते ना. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्ही या सीझनचे जांभळं खाल्लेत की नाही. आणि धन्यवाद.